रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉय शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जयसिंगपुरात मोकाट कुत्र्यांचे हल्ले, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। जयसिंगपूर येथे बुधवारी सकाळी मोकाट कुत्र्याने तिघांचे लचके तोडून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे। मंगळवारी रात्रीही राजीव गांधी नगरमध्ये लहान बहीण भावावर मोकाट कुत्र्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती। बुधवारी सकाळी 70 वर्षीय वृद्ध महिला, लहान बालक व 36 वर्षीय महिलाही कुत्र्याने हल्ला करून लचके तोडले। या प्रकारामुळे जयसिंगपूर शहरात भीतीचे वातावरण पसरलं। गेल्या काही महिन्यांपासून जयसिंगपूर शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे। दिवसेंदिवस नागरिकांवर सातत्याने हल्ले होत आहेत। अशात या मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने राजीव गांधीनगरमधील लहान बहीण भावावर हल्ला करून जखमी केला आहे। ही घटना ताजी असतानाच बुधवारी सकाळी स्टेशन रोडला रेखा गांधी यांच्यावर मोकाट कुत्र्याने हल्ला केला। यांच्या चेहऱ्यावर, पायावर व हातावर हल्ला करून लचके तोडले। घटनास्थळी असलेल्या शंकर नाळे यांच्यासह नागरिकांनी कुत्र्याला हाकलवून जखमी गांधी यांना रुग्णालयात दाखल केलं। त्यानंतर रेल्वे स्टेशनवर असलेल्या रिक्षा स्टॉपवर 7 वर्षीय बालकावर हल्ले करून पायाचे लचके तोडले। यावेळी रुस्तुम मुजावर यांच्यासह नागरिकांनी उपचारासाठी दाखल केलं। त्यानंतर पहिल्या गल्लीत दत्त मंदिराकडे जात असलेल्या महिलेवरही मोकाट कुत्र्याने हल्ला करून जखमी केले। या सर्व प्रकारामुळे जयसिंगपूर शहरात खळबळ उडाली असून पालिकेने तातडीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे। महानकर न्यूजसाठी जयसिंगपूरहून इजाज खान पठाण।